हॅलो, आवाज येतो माझा? बघा, ज्यावेळी आपण तिथून मोर्चाला सुरुवात केली त्यावेळी फार मोठ्या संख्येने लोक आपल्यासोबत दिसत होती, पण आता इथं फक्त ज्या महिला दिसत आहेत खूप कमी संख्येने, या सगळ्या महिला कोण आहेत? या सगळ्या फेरीवाल्या महिला आहेत, बरोबर की नाही? बरोबर. आपली लढाई कोटेकर साहेबांनी सांगितलं की भूमिपुत्र फेरीवाल्यांच्या विरोधात नाही, मात्र जे फेरीवाल्यांच्या नावावर बाहेरची उपरी लोक आहेत, बांगलादेशी लोक आहेत, ज्यांच्या मुले वसईकरांना त्रास होतो, ट्रॅफिक होतो, त्या लोकांच्या विरोधात आहे. मात्र येत असताना काही महिला मला सांगत होत्या की दादा युवक संघ मोर्चा आपल्याच विरोधात आहे, तर हा आपल्या लोकांमध्ये गैरसमज आहे. तुम्हाला मला सांगायचंय की फेरीवाला कायदा काय सांगतो, दर 5 वर्षांनी सर्वे झाला पाहिजे. आता महापालिका आणि काही लोक सांगतायत की अनधिकृत म्हणजे नेमकी काय, अनधिकृत आहेत हे कोण ठरवणार? तर 5 वर्षानंतर जो सर्वे होतो त्या सर्वांमध्ये मतदान होते. मतदान झाल्यानंतर आपल्या प्रश्नावर तिथे आवाज उठवण्यासाठी एक कमिटी बनते आणि ती कमिटी बनल्यानंतर फेरीवाल्यांनी कुठे बसायचं हे फक्त आपली कमिटी ठरवेल. या लोकांना आपली कसली जाण आहे? कोणालाच आपली जाण नाही, म्हणून आपण ज्या लोकांना निवडून देऊ त्या लोकांना आपली जाण असेल. हे लोक सांगतात की तुम्हाला आम्ही कुठेतरी जागा देऊ, अरे जागा कुठे देणार? एखादा तिकडे गटरावर नेऊन बसवाल, एखादा तिथं जंगलात नेऊन बसवाल, तिथं आमचा धंदा चालेल का? म्हणून आम्हाला कुठे जागा पाहिजे हे आम्ही ठरवणार, दुसरं कोणी जागा ठरवू शकत नाही. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला लाज वाटते. येत असताना ताईंनी सांगितलं, कोटेकर साहेबांनी सांगितलं की हा सर्वपक्षीय मोर्चा आहे, मात्र तिथे आम्हाला दिसलं की हा भारतीय जनता पक्षाचाच मोर्चा आहे. फक्त बीजेपी वाले पुढे पुढे न बाकीचे सर्व चळवळीतले कार्यकर्ते मागे ढकलले गेले. हे असं नाही झालं पाहिजे. आम्हाला 10 वेळा कोटेकर साहेबांनी सांगितलं ताईला आणि मला की शेरी पुढे ये, ताई पुढे. ताईली पण सांगितलं आणि मी पण सांगितलं, आम्हाला फोटो काढण्यात आणि बातम्या देण्यात इंटरेस्ट नाही मिळत. लोकांचे प्रश्न कसे सुटतील याच्याकडे ताई आणि आम्ही लढतोय, बरोबर का? बरोबर. गेल्या 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी दिवसभर या बहिणी बसून होत्या, आज पुन्हा इथे आल्यात. तर लढायचं कसं हे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे, त्या पद्धतीने आम्ही लढू शकतो. फेरीवाल्यांना जर संरक्षण द्यायचं असेल तर पहिला तुम्ही पुन्हा सर्वे करा. माझ्या माहितीस्तव 2014 सर्वे झाला होता आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत सर्वे झालेला नाही मिळत. ताबडतोब फेरीवाल्यांचा सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे करत असताना कोणी बांगलादेशी घुसू शकत नाही, कारण अधिवास रहिवास डोमेसेलचे दाखले मागितले जातात. 15 वर्षापूर्वीचे दाखले कोण देते? तहसीलदार देतो. तहसीलदार काय डोळे मिटून देतो का? नाही. तो घरपट्टी, आधार कार्ड, रेशन कार्ड इथले पुरावे घेऊनच देणार ना. म्हणून फेरीवाल्यांचा सर्वे झाला पाहिजे. सर्वे झाल्यानंतर कमिटी निवडली पाहिजे आणि मग कमिटी आमची सांगेल की आम्हाला जागा कुठे द्यायची, तुम्ही कुठेही नेऊन बसवाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. जर आमच्या फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं तर या सगळ्या भाजपाला घेऊन गेल्या वेळी ताई इथे बसलेली, पण यावेळी अख्ख्या जिल्ह्यातली लालबावट्याची ताकद आणि अग्रेसनीची ताकद एकत्र करून साहेबाच्या दालनात बसल्याशिवाय राहणार नाही. मग साहेबाला सांगू, साहेब ही भाजी घे ना तुझ्या बायकोला नेऊन दे घरी, बरोबर की नाही? बरोबर. ताकद आहे ना. जर आमच्या पोटावर लात माराल तर तुमच्या पाठीवर लात मारल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि या लढाईमध्ये आम्ही 100% पाठीशी आहोत. मात्र कोटेकर साहेबांनी आणि बाकीच्या लोकांनी भूमिका स्पष्ट करावी की इथला भूमिपुत्र जगला पाहिजे. भूमिपुत्रांमध्ये आदिवासी महिला आहेत, कोळी महिला आहेत, वाघरी समाजाच्या महिला आहेत, काठेवाडी समाजाच्या महिला आहेत, ज्या वर्षानुवर्षापासून इथे धंदा करतायत. आणि या सगळ्या महिला कोण आहेत? तर त्यांचे नवरे मयत झालेले आहेत, काही कांचे नवरे त्यांना बघत नाही, सोडून दिलेल्या महिला आहेत, निराधार महिला आहेत, वयस्कर महिला आहेत, याशिवाय त्यांना दुसरा कुठलाच पर्याय नाही. म्हणून आपली जर लढाई लढायची असेल तर आपल्याला निवडणूक झाली पाहिजे फेरीवाल्यांची, याच्यावर आपल्याला आवाज उठवावा लागेल. आणि आयुक्त साहेब किंवा जो कोणी प्रतिनिधी येईल त्याला आपण सांगूच की तू पहिला आमची मागणी मान्य कर की सर्वे कर. सर्वे झाल्यानंतर कमिटी बनव आणि मतदान घे. आमचे प्रतिनिधी तुला सांगतील की कोणाला कुठे जागा बसवून द्यायची, कुठे पण आम्ही जाणार नाही. दुसरी गोष्ट सांगायची आहे की बहुजन विकास आघाडीची सत्ता ही फक्त इथे महापालिकेत आहे, मात्र बीजेपीची सत्ता केंद्रापासून ते राज्यापर्यंत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, तुम्हाला माहित आहेत का? जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, पालघर, वसई या 8 तालुक्यांपैकी 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभापैकी एकच लालबावट्याचा आमदार आहे विनोद निकोले, बाकी सर्व महायुतीचे आमदार आहेत. तर आमची अपेक्षा आहे बीजेपी वाल्यांकडनं
की आमदार तुमचे, खासदार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, उपमुख्यमंत्री तुमचे, पंतप्रधान पण तुमचेच, तर आमचं गाऱ्हाणं तुम्ही वरच्या लेवलला मांडा. हे शिटीवाले फार छोटे आहेत, त्यांना मोठे करण्याच्या मागे तुम्ही वेळ घालवू नका. जनतेचे प्रश्न सोडवा. या रणरणत्या उन्हात या दुसरुंदा फेरीवाल्या महिला आलेल्या, तेवढंच बोलतो. इथे थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम.